कविता पाटील मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बऱ्याचदा आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला जायची इच्छा नसते आणि घरी चटपटीत काहीतरी बनवायचं म्हटलं तर इतका वेळ नसतो। तर अशा वेळेला पनीर बुर्जी ही सर्वांच्याच आवडीचा पदार्थ, अगदी झटपट तयार होणारा, शिवाय यामध्ये असा एक घटक आपण मिक्स करणार आहोत, यामुळे अगदी ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल आपली पनीर बुर्जी घरच्या घरीच तयार होणार आहे। चला तर पाहूया ही पनीर बुर्जी कशी बनवायची आहे। यासाठी आपल्याला पनीर लागणार आहे। पनीर तुम्ही विकत आणू शकता किंवा घरच्या घरी सुद्धा हे पनीर सहज बनवू शकता, अगदी विकतच्या सारखं। तर हे घरच्या घरी पनीर कसं बनवायचं आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, नक्की पाहू शकता। हे घरी व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। शिवाय पनीर पासून आपण अनेक पदार्थ बनवलेले आहेत, याची सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। आता हे पनीर आपण बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे किंवा हाताने असं बारीक कुस्करून घ्यायचं आहे। आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे, यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकायचं आहे, अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरची बारीक चिरून टाकायची आहे किंवा तुम्ही ठेचून पण टाकू शकता। त्याचबरोबर यामध्ये आता 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता हे छान असे मऊ होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक आणि शेअर करायला विसरू नका। कमेंट करून आणि कळवत जावा तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील। आता यामध्ये 1 टेबलस्पून आले आणि लसूणची पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा 1-2 मिनिटं हे छान असं परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे, 1 चमचा धने पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर टाकायचे आहे आणि पुन्हा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यानंतर यामध्ये 1 चमचा लाल काश्मीरी तिखट टाकलेला आहे, यामुळे छान कलर येतो आपल्या बुर्जीला, अतिशय आकर्षक अशी दिसते। तर पुन्हा 2 मिनिटं हे सर्व मसाले आपण परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहेत आणि आता हे टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत चांगले आता परतून घ्यायचे आहेत। गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। आता टोमॅटो घातलं की टोमॅटो लवकर भाजण्यासाठी यामध्ये मीठ वापरायचं आहे, मीठ आपल्या चवीनुसार टेस्टनुसार वापरायचं आहे। या ठिकाणी 1 टेबलस्पून मीठ वापरलेलं आहे, म्हणजे टोमॅटो जे आहे ते पटकन आपलं शिजलं जातं, मऊ पडतं। आता या ठिकाणी अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल आपली पनीर बुर्जी ग्रेव्ही होण्यासाठी या ठिकाणी काही घटक आपण मिक्स करणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम आपण 2 चमचे अगदी फ्रेश ताजं असं लोणी वापरायचं आहे, यामुळे आपल्या जी पनीर बुर्जीची टेस्ट आहे ही अप्रतिम चवीला लागते पनीर बुर्जी। आता हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आणखी एक घटक आपण मिक्स करायचा आहे। बरेच जण या ठिकाणी पाणी वापरतात, तर पाण्याऐवजी आपण या ठिकाणी दूध वापरायचं आहे। त्या ठिकाणी अर्धा कप दूध वापरलेला आहे आणि आता या दुधामध्ये हे जे मसाले आहेत हे छान असे आता शिजवून घ्यायचे आहेत चांगले, अगदी याला तेल सुटेपर्यंत हे मसाले छान असे शिजवून घ्यायचे आहेत। इतकी अप्रतिम टेस्टी अशी ही पनीर बुर्जी बनते, नक्की अशा प्रकारे एकदा करून पहा। तर झाकण लावून 3 ते 4 मिनिटं हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। 3 ते 4 मिनिटं मंद आचेवरती शिजवल्यामुळं अगदी याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपली परफेक्ट अशी ही ग्रेव्ही आता तयार झालेली आहे। तर अशीच आपल्याला ग्रेव्ही हवी आहे, तेल सुटलं पाहिजे साइडहून। तर पुन्हा हे छान असं आपण परतून घ्यायचं आहे। वास वगैरे खमंग असा सुटलेला आहे। ग्रेव्ही सुद्धा पाहता क्षणीच आपल्या तोंडाला पाणी सुटतं,
यावरून तुम्ही ओळखू शकता की आपली पनीर भुर्जी सुद्धा खूप टेस्टी होणार आहे। आता यामध्ये काही मसाले ऍड करूया। 1 टेबलस्पून गरम मसाला टाकायचा आहे, कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता। 1 टेबलस्पून कसुरी मेथी थोडी बारीक करायची आहे हातावरती चोळून आणि ती यामध्ये मिक्स करायची आहे। आणि अगदी काही सेकंद हे छान मसाले आता यामध्ये असे परतून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर आणखी थोडं दूध वापरलं तरी चालेल। जर तुम्हाला ड्राय हवे असेल तर असं ड्राय ग्रेव्ही करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण जे पनीर खिसून घेतलेलं आहे हे यामध्ये मिक्स करायचं आहे आणि पुन्हा याला आता छान असं परतून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं याला झाकण लावून छान अशी वाफ आणायची आहे। 2 ते 3 मिनिटं छान वाफ आलेली आहे। पाहू शकता आपली भुर्जी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे। एकदम टेस्टी अप्रतिम अशी भुर्जी नक्की अशा प्रकारे बनवून पहा। आता वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी तुम्ही ब्रेड सोबत, चपाती सोबत, भाकरी सोबत, कशाही सोबत तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। अगदी अप्रतिम टेस्टी लागते। तर नक्की अशा प्रकारे पनीर भुर्जी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। साजनी या कोळ्या क्षणी वेळ लावत